नमस्कार मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. डिस्क्रिप्शन वाचून तुम्हाला समजलंच असेल की आजची व्हिडिओमध्ये काय आहे. ते पण एकदा सांगतो. आज मी मागवलाय बाहेरून DJIचा ॲक्शन 4 कॅमेरा. तर पहिलावाला जो जुना कॅमेरा जो यूज करायचो तो हा आहे डिजिटेक गो कॅम हा वाला आहे. पहिला मी हा यूज करायचो, ते फाईन आहे. तर मी आता DJIचा ॲक्शन 4 कॅमेरा बाय केलाय. बरेच 1-1.5 वर्ष समथिंग मी सेव्हिंग करत होतो थोडी. तो आपला हा आहे ॲडव्हेंचर कॉम्बो DJIचा ॲक्शन 4 बघू शकता. स्टिक आहे DJI ॲक्शन, त्याची मस्त एकदम मोठीशी आहे. इथे त्याला खाली स्क्रू पण आहे, म्हणजे जेणेकरून बाईकला पुढे तुम्ही असं पुढे लावू शकता असं गोल फिरवून. त्याच्यासोबत ही जी हातात पकडायची जी आहे तो रबरी आहे पूर्ण, आणि इथे ॲक्शन कॅमेरा होल्ड करण्यासाठी असा माउंट दिलाय आणि इथे स्क्रू आहे. हा आपला जुना कॅमेरा आहे, तो बाजूला ठेवू थोडा वेळ. की नाही म्हटलं तरी दीड मीटरचा डिस्टन्स आहे या हाताच्या एंडिंगपासून या माझ्या कोपरापर्यंत. एवढी मोठी स्टिक आहे, म्हणजे बरी युजफुल आहे सेल्फीसाठी किंवा अजून होल्डरसाठी. सो याचं काम झालं. ही थोड्या वेळ बाजूला ठेवून येथे प्राइस बघू शकता. हे दिराम मध्ये दुबई मधून मागवलाय, त्याच्यामुळे तिकडचा. आता याच्यासोबत खूप काय काय दिलंय ते आता ओपन करून बघू. इथे हा फर्स्ट बॉक्स, जे बाईकला पुढे वगैरे कुठे लावू शकतं असं, आणि पाठी स्टिकर आहे. त्याच्यानंतर कॉम्बो मध्ये ही बॅटरी केस येते, चार्जिंग केस. आता 3 बॅटरी आहेत आतमध्ये. तिन्ही बॅटऱ्या ह्या ऑरेंज म्हणजे मिडलला आहेत, फुल चार्ज नाही आहेत, ते चार्ज करू. त्याच्यासोबत ही एक छोटीशी केबल आहे चार्जिंग करण्यासाठी किंवा डाटा ट्रान्सफरसाठी. युजर मॅन्युअल. बाकी हे त्यांचं कार्ड आहे जिथून आम्ही बाय केला होता बाहेरून मागवलाय. सूरज वालालकर हा माझा मित्र आहे. तर तो बाहेर गेला होता, तर त्याला मी आणायला सांगितलं. असं तुमचा जर कोण मित्र जो असेल तर त्याला तुम्ही घेऊन याला सांगू शकता, कारण ती इकडच्या तुलनेत बाहेर कमी प्राइस असते. आता हा सेकंड बॉक्समध्ये ही आहे केस ॲक्शन 4 ची. हा फर्स्ट होल्डर आहे. हा एक सेकंड आहे. हे लेन्स दिलाय, आरपार आहे. आणि मेन आपला हा आहे DJIचा ॲक्शन 4. हा आपला आहे DJIचा ॲक्शन 4 कॉम्बो मधला हा कॅमेरा. चांगला आहे, बघू शकता. माझ्या हातावरती राहिला एवढासा छोटासा आहे. बॅटरी टाकण्यासाठी साईडला इथे एक बटन आहे छोटस, प्रेस करून खाली सरकवलं की हे ओपन झालं. त्याच्याच बरोबर हा अडॅप्टर, याचा यूज मस्त कडक पकडला एकदम हवा. आणि या स्टिकचा यूज म्हणजे एकदम हातातला झाला. आता केसचा मेन यूज काय आहे, हा परफेक्ट आतमध्ये बसला, परफेक्ट एकदम. आणि टक्कन आवाज आल्यानंतर म्हणजे तो परफेक्ट लॉक झाला आतमध्ये. केसचा यूज काय आहे, ज्यावेळी व्हर्टिकल व्हिडिओ जर घ्यायचे असतील त्यावेळी हे इथे 2 क्लिप आहेत, आणि हॉरिझॉन्टल व्हिडिओ घ्यायचे असतील त्यावेळी हे 2 क्लिप आहेत. तिथे हॉरिझॉन्टल व्हिडिओ घेताना असं लावायचा, फिट झाला. व्हर्टिकल घ्यायचे असेल त्यावेळी म्हणजे हा फिट झाला. SD कार्ड शो करतोय, अजूनपर्यंत टाकला नाहीये. हा ॲक्शन 4 आहे, याच्यामध्ये इनबिल्ट SD कार्ड येत नाही. SD कार्ड नाही, सॉरी, ॲक्शन 4 याच्यामध्ये SD कार्ड टाकल्यानंतर तो चालू होतो. ॲक्शन 5 प्रो जो नवीन सिरीज आला आता लेटेस्ट वाला, तर त्यामध्ये इंटरनल 47 GB समथिंग काहीतरी आहे. दोन्ही साईडला स्क्रीन टच आहे, आणि स्क्रीन पण एकदम मस्त आहे, मोबाईल सारखी टच आहे. ही फ्रंट स्क्रीन. बंद करायचं असेल तर खाली प्रेस केला, बंद. मस्त आहे, पटापट सगळं होतं, एकदम टेन्शन नाही. आणि हा आपला वाला जुनावाला कॅमेरा. पहिला मी हा यूज करायचो. आतापर्यंत युट्यूबवरती जेवढे व्हिडिओ आहेत लडाखच्या किंवा अजून कुठच्या,
तर ते याच्यावरून शूट केलाय, डिजिटेक गो कॅम. सो हा पण चांगला होता, पण ठीक आहे, कारण याचा विड्थ अँगल थोडा कमी होता, त्याच्यामुळे मी अपडेट केला कॅमेरा आणि थोडे 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 सेव्ह करत होतो पैसे. तर बोललो ऑफर आले तेव्हा घेऊन टाकू. तर हा जो कॅमेरा आहे DJI Action 4, हा कॅमेरा मी माझ्या मित्राला, तो बाहेर गेला होता, तर त्याला आणायला सांगितलं होतं. दुबईला पण चांगले ऑफर चालू होते, तो गेला होता तेव्हा. तर ती एकदा तुम्हाला सांगतो. आम्हाला 1179 या प्राईजला पडला, म्हणजे तिकडच्या मल्टिप्लाय 24 करा, जी प्राईज येईल ती या कॅमेऱ्याची या प्राईजला पडला आम्हाला. सो DJI Osmo Action 4 ॲडव्हेंचर कॉम्बो आम्हाला 1179 या प्राईजला पडला, दुबईच्या प्राईजमध्ये. तर आता हा पूर्णपणे बॅटरी याची मी चार्ज केली आहे, होऊ शकतं ग्रीन दिसते. एक बॅटरी आतमध्ये टाकली आहे कॅमेऱ्यामध्ये. सो याला आता चार्ज करून बघू. एकदा फुल चार्ज केल्यानंतर किती वेळ दाखवतोय. 2.34. आता याची 2.34 टाइम दाखवतोय. 2 पॉईंट म्हणजे अडीच तास चालेल. आणि याच्यामध्ये आता जे मेमरी कार्ड जे आहे ते 128 GB. बघू, हा यूज करू तेव्हा समजेल. सो या कॅमेऱ्याचं काम झालं आता. याच्यासोबत आता अजून एक सरप्राईज आहे. हा कॅमेऱ्याचाच फक्त बजेट होता माझा. बरेच दिवस माझं चालू होतं कॅमेरा घ्यायचा. आता राहिला कॅमेरा घेतल्यानंतर, तर मोटो ब्लॉगिंग करताना इंटरनल माईक किंवा एक्सटर्नल माईक, एक वायरलेस किंवा वायर, दोघांपैकी कुठचा तरी माईक लागणारच आहे फिक्स. फायनली हा मागवला मी. हा पण तिकडे दुबईला चांगल्या प्राईजला भेटत होता. हा जो आहे DJI माईक मिनी हा आहे. हा तिकडच्या प्राईजमध्ये 259 प्राईज होती, ती इकड ऑफरमध्ये 219. हा ॲक्च्युली माझ्या वाईफकडून मला गिफ्टेड आहे. सो थँक्यू. तो डबल ट्रान्समीटरवाला नाही घेतला, सिंगल वाला घेतला. पॅकिंग वगैरे त्यांची माईकची एक नंबर आहे. सोबत हा पाऊच दिलाय. ही एक कॅमेरा वगैरे असेल तुमच्याजवळ मोठा, तर त्याला कनेक्ट करण्यासाठी. आणि हे डाटा ट्रान्सफर किंवा अजून काय. या साईडला USB आहे आणि या साईडला 2 C पोर्ट आहेत. युजर मॅन्युअल आहे, याच्यामध्ये स्टिकर्स वगैरे आहेत. पाऊच एकदम मस्त आहे. 2 डेड कॅट आहेत. ही एक तंबाखूची पुडी आहे. तंबाखूची पुडी नाही, मॉइश्चर पकडण्यासाठी, त्याच्यासाठी आहे. ठीक आहे. रिसिव्हर आहे थिंक. हा छोटासा रिसिव्हर एकदम लाईट वेट आहे. एक छोटासा ॲडॅप्टर आहे. मोबाईल माईक लावायचा असेल तर इथून हे रिमूव्ह करायचं, असा रिमूव्ह केला, त्याच्या ठिकाणी ॲडॅप्टर लावला. हे कनेक्ट केल्यानंतर, असं कनेक्ट झाल्यानंतर हे मोबाईलला लावायचं. ओके. हा एक दुसरा चार्जिंग केस आहे, हे माईकसाठी. आणि मेन आपला आहे हा माईक. एकदा बघू शकता, एकदम छोटासा आहे, म्हणजे 1 रुपयाचा जो कॉइन असतो त्याच्या आकाराचा आहे आणि एकदम लाईट वेट आहे, छोटासा. जेव्हा पाऊस वगैरे असेल, पाऊस वगैरे लागतोय आणि त्यावेळी जेव्हा व्हिडिओ करायचे असतील, त्यावेळी कॅमेरा बाहेर ठेवायचा, हा माईक आतमध्ये ठेवायचा, काम ओके. पहिला जो हा कॅमेरा होता, तर त्यावेळी याला ऑप्शनच नव्हता की वायरलेस माईक वगैरे काय. तेव्हा पाऊस आला की गपचूप आपण गुंडाळायचा, व्हिडिओमध्ये बघू शकता, बोलायचं नाही, गपचूप आपला गुंडाळायचा आणि पॅकेट ठेवायचं. जेव्हा पाऊस बंद होईल तेव्हा मी परत काढेन असं. आता काही गरज नाही, व्हिडिओ चालू पावसात. तर याला चार्ज करण्यासाठी ओके असं छोटासा आहे बघा, एक भारी आहे. सगळं मॅग्नेट नाही, हा असा ठेवा, टक्कन आवाज येतो. उलटा करा, सुलटा करा, कसं पण करा, मॅग्नेटने कनेक्ट होतो. इथे सी पोर्ट केबल आहे, ती इथे लावायची. हा फक्त चार्जिंग होणार. स्टार्टिंगला मला एवढी आयडिया नव्हती की मला हात घ्यायचा होता एवढाच बजेटनुसार. नंतर बोललो हा पण घेऊन टाकू, कारण मोबाईलसाठी एक प्रॉपर माईक होऊन जाईल. आता जो यूज करतोय तो मी लोकलवाला आहे, 700 रुपयाचा. जो यूज करतोय तो हा वाला आहे, एकदम लोकल आहे, 500 रुपयाचा आहे. समथिंग 500 काय 600 रुपयाचा आहे, पण ठीक आहे, चालून जातो. आता जो व्हॉइस वगैरे ऐकतोय किंवा याच्या आधी ज्या उज्जैनच्या राईडच्या ज्या व्हिडिओ ज्या बघताय, सेकंड जो पार्ट आहे,
त्या ज्या व्हिडिओ बघितल्या तुम्ही मोबाईल थ्रू शूट केल्यात आयफोनने. ॲडॅप्टर आहे आणि हे दोन रिसिव्हर माईक आहेत, डायरेक्ट कनेक्ट होतात. तिकडे आहे इथून लाईट नाही. तर ही लाईट जी दिसते ग्रीन म्हणजे हा कनेक्ट आहे असा. नॉईस कॅन्सलेशन ऑन ते तसलं काय लपडी जास्त नाही आहेत, एकदम लोकल आहे. जस्ट मी ट्रायलसाठी घेतला होता, पण ठीक आहे, चांगला आहे. म्हणजे त्या एवढ्या पैशामध्ये तेवढा वर्थ आहे. चार्जिंगसाठी सेपरेट याला सीपोर्ट इथे दिला आहे. हा DJIचा माईक मिनी. याची बॅटरी कॅपॅसिटी म्हणजे व्हिडिओ मार्फत मी बघितलंय तर बोलतायत 10 तास आहे, 11 तास आहे. आता बघू, जेव्हा यूज करेन तेव्हा नक्की मी रिव्ह्यू देईन कसा आहे काय आहे. मेन काय, कुठे बॅगमध्ये ठेवला चार्जिंग केस करायला तर असं काय नाही की ते सुटेल बिटेल किंवा निघू शकतो, काय टेन्शन नाही. केबल इथे टाकायची, कनेक्ट. पडत पण नाही बघा, जास्त जोरात आलो तर पडेल, पण नाही पडणार तसा. म्हणजे बॅगेत पण चार्जिंगसाठी ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता आपला जेवढे मी इक्विपमेंट घेतलेत तर ते खोलल्यानंतर थोडी त्याला त्यांची पूजा वगैरे करतो. ती अजूनपर्यंत केली नाही, एकदा अनबॉक्सिंग करून घेऊ बोललो आपल्या पब्लिकसाठी. आणि नंतर मग आता त्याची पूजा वगैरे थोडं हळद कुंकू लावू द्याला आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी चालू. तर आत्ता एवढी मेहनत घेतोय मित्रांनो, तर थोडं लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओचा कांडाप काढते मी एकदम जबरदस्त तुमच्यासाठी. नवीन कॅमेरा घेतलाय मी, तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. याच्या ज्या आधीच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या बघा, जुन्या कॅमेऱ्याच्या. आता पुढे पण टाकीन त्या व्हिडिओ पण बघा, लाईक करा. काही क्वेरी असतील, डाऊट असतील, माझ्याकडून काय इन्फॉर्मेशन अजून हवी असेल तर कमेंट करा आणि अशाच सपोर्ट करत राहा. थँक्यू. सो चला आता डायरेक्ट कॅमेऱ्याची वगैरे पूजा करू, कारण कुठचाही बाहेरून, इवन मी आयफोन जेव्हा घेतला तेव्हा पण आणल्यानंतर त्याला हळद कुंकू ही आपली परंपराच आहे. आता मी तर करतोच प्रत्येक गोष्ट, काही नवीन वस्तू आणल्यानंतर, तर ते आता काम करतोय. सो धन्यवाद व्हिडिओ बघितल्यावर लास्टपर्यंत टिकून राहिल्याबद्दल. थँक्यू. काय मदत लागली, काय इन्फॉर्मेशन माझ्याकडून हवी असेल तर मेसेज करा, नक्की तुम्हाला मी रिप्लाय करेन. आणि थँक्यू. तुमचाच चॅनल आहे, सपोर्ट करा आणि असेच पाठीशी राहा. धन्यवाद. मित्रांनो, हळद कुंकू वगैरे लावून झालं. ती नवीन वस्तू घेतल्यानंतर किंवा आपल्या मनापसंत जेव्हा ड्रीममध्ये जो कॅमेरा वगैरे जो असतो तो घेतल्यानंतर जी एक्साइटमेंट असते ती मस्त जबरदस्त असते. सो झालं आहे ते सगळं, हळदी कुंकू लावून. आता एकदा सिनेमॅटिक शॉट घेतो आणि व्हिडिओचं एंड करतो. व्हिडिओ माझी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी माझ्याकडून 100% देतो, पण चांगला सपोर्ट करा. अजूनपर्यंत जसे पाठीशी राहिलात तसे याच्या पुढे पण राहा. सो थँक्यू. तुमचंच मालवणी माणूस. धन्यवाद.